सांगलीच्या विटामध्ये रहिवासी इमारतीला आग लागली आहे आणि या आगीत होरपळून चौघांचा मृत्यू झालेला आहे। मोठी बातमी आहे सांगलीतून। दोघे जण या घटनेमध्ये गंभीर जखमी आहेत। एकाच कुटुंबातले चौघ आहेत आणि त्यांचा होरपळून मृत्यू झालाय। मृतांमध्ये 2 वर्षाच्या चिमुकलीचा सुद्धा समावेश आहे। आई, वडील, मुलगी आणि नात अशा चौघांचा यामध्ये मृत्यू झालाय। स्टील फर्निचर दुकानाला लागलेल्या आगीमध्ये ही इमारत जळून खाक झाली आहे। सरफराज सनदी आमचे सांगलीतले प्रतिनिधी सध्या आपल्या बरोबर आहेत। आणखी त्यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेऊया। सरफराज, विटामध्ये घटना घडली, रहिवासी इमारतीला आग लागलेली आहे, चौघांचा एकाच कुटुंबातल्या चौघांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। काय नेमके घडामोडीचे या तपशील आहेत? खरं तर विटा शहरातलं जे मध्यवर्ती ठिकाण आहे सावरकर नगर, या ठिकाणी विष्णू जोशी यांची 3 मजली इमारत आहे आणि या इमारतीमध्ये जोशी यांचं एक स्टील फर्निचरचं दुकान आहे आणि या दुकानामध्ये सकाळच्या सुमारास अचानकपणे धूर येऊ लागला आणि त्यानंतर काही वेळातच या ठिकाणी आगीने भीषण रूप जे आहे ते धारण केलं आणि या इमारतीच्या 2ऱ्या आणि 3ऱ्या मजल्यावर जोशी कुटुंब राहतं आणि या आगीमुळे ते त्या कुटुंबातील 6 जण जे आहेत त्यापैकी 4 जण हे होरपळून मृत्युमुखी पडलेले आहेत, तर 2 जण जे आहेत ते किरकोळ जखमी झालेले आहेत। या चौघांनाही आता दोघांना रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। मात्र एक दुर्दैवी आणि खूप मोठी धक्कादायक घटना म्हणावी लागेल। खरं तर 16 नोव्हेंबर रोजी या कुटुंबातील एक लग्न सोहळा होता। या सोहळ्याच्या निमित्ताने विष्णू जोशी आणि त्यांची जी मुलगी आहे प्रियंका, हे जे आहे सुनंदा आणि अशी त्यांची 2 वर्षाची नात, हे सगळे एकाच घरात होते आणि सकाळच्या सुमारास ही आग लागल्यानंतर या आगीतून ज्या रौद्र रूप धारण केलं त्यामुळे त्यांना या इमारतीमधून बाहेर पडणं मुश्किल झालं आणि त्यामध्ये या आगीत त्यांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। ठीक, सरफराज धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। सरफराज सनदी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। विट्यातली ही घटना आहे, सांगली जिल्ह्यातल्या विट्यामधली आणि अत्यंत महत्त्वाचा आणि मध्यवर्ती असा हा भाग आहे सावरकर नगर। त्या ठिकाणी ही 2 मजली इमारत होती आणि तळ मजल्यावर खाली स्टील फर्निचरचं दुकान होतं। या दुकानामध्ये आग लागली आणि ही आग वर 2ऱ्या-3ऱ्या मजल्यापर्यंत गेली। त्या ठिकाणी जोशी कुटुंब राहत होतं। या कुटुंबामध्ये एकूण 6 जण होते, त्यातल्या 4 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। 2 जणांना सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। यामध्ये आई, वडील, त्यांची मुलगी आणि नात अशा चौघांचा मृत्यू झाला।